नगर परिषदेच्या कारभाराविरोधात एक नागरिक थेट बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आमरण उपोषणाला बसला आहे. शेगावचे विजय उत्तम रणित यांनी 14 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण सुरू केल्याचे समोर आले आहे. रणित यांच्या म्हणण्यानुसार कथित अनधिकृत बांधकाम आणि पावसाच्या पाण्याच्या नैसर्गिक मार्गातील अडथळ्याबाबत त्यांनी नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने दिली, मात्र अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याचा दावा रणित यांनी केला आहे, मात्र या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर रणित यांनी आता आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी अशी भूमिका घेत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपाची स्वतंत्र अधिकृत चौकशी आणि संबंधित प्रशासनाची बाजू समोर येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तक्रारीवर काय कारवाई झाली, प्रशासनाने कोणते निर्देश दिले आणि नगर परिषदेकडून पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे आता शेगावकरांचे आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आल्यास ती आम्ही आपल्या प्रेक्षकांकडे पोहोचवू.